तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ह्या चॅप्टरच्या लास्ट टप्प्यात आलो आहोत बाळांनो. त्यामुळे व्यवस्थित बाळांनो आतापर्यंत जेवढं काही झालेलं आहे तर व्यवस्थित डबल ट्रिबल रिव्हिजन करून ठेवा. हा टॉपिक फार 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 महत्त्वाचा आहे बाळांनो. तर चला स्टार्ट करत बाळांनो, आपण कालचं रिव्हिजन करूयात 5 मिनिटांमध्ये. चला तर आपण आता फिजिकल ट्रेंड झालं आपल्याला त्याच्या आधीच्या लास्ट लेक्चरमध्ये. तर बाळांनो केमिकल प्रॉपर्टी, आपण केमिकल प्रॉपर्टीचं रिव्हिजन करणार आहोत बाळांनो. केमिकल प्रॉपर्टीच्या मध्ये बघितलं आपण हे 4 पॉईंट बघणार आहोत. किती पॉईंट बघणार आहोत? 4 पॉईंट. हे 3 पॉईंट तर एनसीईआरटीत आहेत, हा पॉईंट एनसीईआरटीमध्ये नाही, बट ह्या पॉईंटचा एनसीईआरटीमध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ह्याला डिटेलमध्ये बघूयात, कारण की हे पुढे तुम्हाला फार फार मदत करतं बाळांनो. तर चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपण काय घेतलं इथं? आपण घेतलं बाळांनो व्हॅलेन्सी आणि ऑक्सिडेशन नंबर. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय? कंबायनिंग कॅपॅसिटी. व्हॅलेन्सिंग म्हणजे काय? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲटम इन बाळांनो, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲटम. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी म्हणजे काय असतं? व्हॅलेन्सी फार 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 महत्त्वाची बाळांनो, व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. एलिमेंटची प्रॉपर्टी बाळांनो, तो मुलगा आहे का तो मुलगी आहे की ते मुलगी आहे असं प्रॉपर्टी नाही बाळांनो. तो किती प्रकारचे बॉन्ड तयार करू शकतो त्याच्यावरून त्याची केमिकल प्रॉपर्टी ठरते, त्याची रिॲक्टिव्हिटी ठरते, सगळ्याच गोष्टी बाळांनो त्याच्यावरून ठरतात. दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. कोणती बाळांनो? व्हॅलेन्सी. आणि व्हॅलेन्सी कसं काढतात? तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट ऑर्बिट किंवा बाळांनो 8 मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट ऑर्बिटवरून काढतात बाळांनो. द नेक्स्ट बाळांनो त्याच्यानंतर बघितलं ना ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबरला डिटेलमध्ये कुठे बघायचं आहे? रेडॉक्स चॅप्टरमध्ये बघायचं आहे. बट इथं थोडंसं आपण थोडं त्याच्याबद्दल माहिती देऊयात आणि डिटेलमध्ये तुम्ही कोणत्या चॅप्टरमध्ये बघताल बाळांनो? रेडॉक्स चॅप्टरमध्ये बघितलं असाल किंवा बघचाल बाळांनो. नेट चार्ज on atom in a molecule is called as oxidation number. नेट चार्ज. आणि थोडी माहिती सुद्धा मी मागच्या एका व्हिडिओत दिले. पप्पा आहेत, सेंट्रल ॲटम, सराउंडिंग ॲटम कसं हे सगळं माहिती दिलं आहे बाळांनो. त्याच्यानंतर बाळांनो तर हे ऑक्सिडेशन नंबर कधी कधी रिअल किंवा इमॅजिनरी असतं. रिअल कधी म्हणजे चार्जसह दिसत असेल तर रिअल म्हणजे आयनिक कंपाऊंड. कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये मग तुम्ही सराउंडिंग ॲटमवरून सेंट्रल ॲटमचं चार्ज काढावं लागतं, त्याच्यामुळे त्याला इमॅजिनरी म्हणलेलं आहे. एखाद्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असतं? त्याचं ग्रुप नंबर असतं. आणि एखाद्या एलिमेंटचं मिनिमम ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असतं? त्याचं ग्रुप नंबर -8 असतं. हे लक्षात राहू द्या. ओके, चला नेक्स्ट बघूयात. त्याच्यानंतर आपण बघितलं की सध्याला ऑक्सिडेशन नंबरला फ्रिक्वेंटली व्हॅलेन्सी असं उल्लेख करू लागलेत आणि ह्याच्यात काही गैर पण नाही. त्याच्यानंतर आपण ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे सगळे ग्रुप नंबर एलिमेंट सांगितलं. त्याच्यानंतर द मोस्ट बाळांनो काय सांगितलं? तर त्याचं बाळांनो आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं तुम्हाला. त्याच्यावरून त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगितलं, त्याच्यावरून तुम्हाला व्हॅलेन्सी सांगितलं, त्याच्यावरून तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर सुद्धा सांगितलेलं बाळांनो. हे व्यवस्थित टेबल बघा बाळांनो, हे फार 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 महत्त्वाचं बाळांनो. हे तुम्हाला तिथं त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आलं तर तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहीत होतात, व्हॅलेन्सी माहीत होते. हे काय महत्त्वाचं आहे? नेक्स्ट चॅप्टर जे आपण बघणार आहोत, फॉर एक्झाम्पल तुम्ही रेडॉक्स बघचाल किंवा केमिकल बॉन्डिंग बघचाल किंवा कुठलाही टॉपिक जेव्हा स्टडी करचाल बाळांनो, 11वीतला एस ब्लॉक, 11वीचा पी ब्लॉक, 12वीचा पी ब्लॉक बाळांनो किंवा DF कोऑर्डिनेशन कधीही बघत असताना तुम्हाला हा फार 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 मदत करेल बाळांनो. त्याच्यामुळे हे तर तुम्ही बाळांनो व्यवस्थित लिहून याचं एखाद्या वेळेस चार्ट तयार करून बाळांनो तुम्ही भिंतीवर चिटकून ठेवा बाळांनो. चला नेक्स्ट बघूयात. तर हे झाल्यानंतर बाळांनो बघा, F हा ऑलवेज -1 असतं. O हा -2, -1, -1/2 असतं. -2 असताना त्याला ऑक्साईड म्हणतात, -1 असताना त्याला परऑक्साईड म्हणतात, -1/2 मध्ये ऑक्सिजन असताना त्याला सुपर ऑक्साईड म्हणतात. त्यांचे एक्झाम्पल सुद्धा मी घेतलं. ओके, त्याचे एक्झाम्पल सुद्धा घेतलं आणि एनसीईआरटीमध्ये डिटेलमध्ये सांगितलं. हे 2 एक्झाम्पल, हे एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 हे सुद्धा एक्झाम्पल मी तुम्हाला इथे लिहून दिलं आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर कसं काढतात हे सुद्धा सांगितलं. आता हे राहिलं लास्ट पेज बाळांनो. D ब्लॉकचं कॉमन ऑक्सिडेशन +2 आहे, F ब्लॉकचं कॉमन ऑक्सिडेशन नंबर +3 आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये हे डायगोनल रिलेशनशिप बाळांनो तुम्हाला मस्त सांगितलं बाळांनो, कमी वेळेत सांगितलेलं आहे. हे सुद्धा मी मुद्दाम लिहून ठेवतो की त्या व्हिडिओमध्ये तेवढं व्यवस्थित कंप्लीट व्हावं म्हणून. तर चला, डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय असतं बाळांनो? सेकंड मेंबरचा बाळांनो सेकंड पिरियडचा फर्स्ट मेंबर हा बाळांनो नेक्स्टच्या सेकंड एलिमेंटच्या काय बाळांनो डायगोनलमध्ये सेम प्रॉपर्टी दाखवतो.
काय दाखवतो? सेम प्रॉपर्टी दाखवतो. त्याची साईज काय असते? जवळपास सेम. त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम. त्यांची बाळांनो केमिकल प्रॉपर्टी सुद्धा जवळपास काय असते? सेम असते. त्याच्यामुळं त्या दोघांना काय म्हणलं बाळांनो? हे दोघांना डायगोनल रिलेशनशिपमध्ये, यांचं ट्रिक सुद्धा तयार केली. म्हणजे तुम्ही 10वीत शिकला सुद्धा असाल. काय आहे? लिम बेल बसी. काय म्हणलं आपण त्याला? लिम बेल बसी. काय म्हणलं आपण त्याला? लिम बेल बसी. त्याच्यानंतर आपण हे म्हणलं याच्यामध्ये किती पिरियड येणार आहे? 2. कोणते? फर्स्ट सेकंड. ह्याच्यात ग्रुप किती येणार आहेत? 4. कोणते? फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. ह्याच्यामध्ये ब्लॉक किती येणार आहेत? 2. एस ब्लॉक, पी ब्लॉक. ह्याच्यामध्ये पेअर्स किती आहेत? 3. ह्याच्यामध्ये एलिमेंट किती आहेत? डायगोनल रिलेशनशिपमध्ये एलिमेंट्स किती आहेत? 6. आता ह्याच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिपमध्ये जे पेअर्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय सेम आहे? त्या दोघांमध्ये काय काय सेम आहे? दोघांचं काय काय सेम आहे? त्या दोघांची साईज सेम आहे सर, जवळपास सेम आहे. म्हणजे एक्झॅक्ट सेम आहे, जवळपास सेम आहे. त्यांची केमिकल प्रॉपर्टी सुद्धा जवळपास सेम आहे सर. त्यांचे चार्ज बाय रेडियस रेशो सुद्धा सेम आहे. त्यांचं आयोनिक पोटेन्शियल सेम आहे. त्यांची पोलरायझिंग पॉवर सेम आहे. त्यांचं सर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची व्हॅल्यू सुद्धा नियर अबाउट सेम आहे सर. ओके. त्याच्यामध्ये डिफरंट काय आहे मग सर? त्या दोघांमध्ये डिफरंट आहे. त्या दोघांचा ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे सर. आता त्या दोघांचा ॲटॉमिक नंबर डिफरंट असेल सर, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल सर? डिफरंट असेल सर. आणि सर ॲटॉमिक नंबर वेगळा असेल तर मास सुद्धा काय असेल सर? डिफरंट असेल. आपण मोल कॉन्स्टंट बघितले सर. मास वेगळा असेल तर फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा काय असते सर? डिफरंट असते. बट केमिकल प्रॉपर्टी काय असते सर? सेम असते. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. चला तर आपण बघत होता ॲनालॉगस प्रॉपर्टी ऑफ काय बाळांनो? पिरियोडिक एलिमेंट्स. बाळांनो बघा, तर हे ॲनालॉगस प्रॉपर्टी म्हणजे प्रत्येक ग्रुपचा एलिमेंट, प्रत्येक ग्रुपच्या एलिमेंटमध्ये बाळांनो त्याचा पहिला जो मेंबर असतो दे शो डिफरंट प्रॉपर्टी. बाळांनो आता आपण जसं मागे बघितलं होतं बाळांनो, आता जसं आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं, कुठं बघितलं होतं बाळांनो? व्हॅलेन्सीमध्ये बघितलं होतं. काय व्हॅलेन्सीमध्ये बघितलं होतं? इथं लक्ष द्या. आपण व्हॅलेन्सीमध्ये बघितलं होतं. काय व्हॅलेन्सीमध्ये बघितलं होतं तुम्हाला मी नंतर सांगतो. की इथं बाळांनो की बोरॉन, इथं बघा ह्या फॅमिलीची व्हॅलेन्सी किती आहे? 5. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 5. बट बाळांनो नायट्रोजन हे 5 दाखवत नाही बाळांनो. नायट्रोजन 3च व्हॅलेन्सी दाखवतो. ह्या ग्रुपची व्हॅलेन्सी आहे 6. हे 6 बॉन्ड दाखवला पाहिजे, बट ऑक्सिजन 2च बॉन्ड दाखवतो. ह्या फॅमिलीची व्हॅलेन्सी आहे 7. हे 7 सगळे दाखवतात, बट फ्लोरीन तेवढा काय दाखवतो बाळांनो? 1च दाखवतो. म्हणजे प्रत्येक मेंबरमध्ये बाळांनो, प्रत्येक ह्या ग्रुपमध्ये हा पहिला जो एलिमेंट आहे, प्रत्येक ग्रुपचा पहिला जो एलिमेंट आहे बाळांनो, तो काहीतरी ह्याला सोडून द्या, ह्याला काहीतरी हे सोडून द्या. हे म्हणजे पुढच्यामध्ये हा समथिंग काहीतरी वेगळं शो करतो बाळांनो. ते स्वतःची प्रॉपर्टी सगळी वेगळी शो करतो. तसं का करतो तो एलिमेंट हे सांगण्याचं काम इथे आपण आज करणार आहोत. तर चला बाळांनो, वेळ वाया घालवायचं नाही. तर बाळांनो लक्ष ठेवा, मी जसं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास करा म्हणून सांगितलेलं आहे, तशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलात तर बाळांनो 200% तुम्ही सक्सेसफुल आहात. 200%, 100% म्हणत नाही मी. 100 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 200% तुम्ही सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. हे माझं वचन आहे बाळा, तुम्हाला माझं वचन आहे. फक्त तुम्ही मस्त अभ्यास करणे बाळांनो. ऑनलाईनचा जास्तीत जास्त फायदा सुद्धा तुम्ही उचलू शकता. घरी बसून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त फायदा उचलू शकता. काही क्लासला येण्याचा वेळ, क्लासला जाण्याचा वेळ, इकडं बघत जाण्याचा वेळ, तिकडं बघत जाण्याचा वेळ, हा सगळाच वेळ वाचतो आणि त्या वेळेमध्ये भरपूर छान अभ्यास करू शकता तुम्ही. फक्त एक आहे की जसं मी मागे सांगितलं आहे, तेच मी डबल सांगत बसत नाही. फक्त मी जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारे अभ्यास करत चला बाळांनो. चला तर बाळांनो ॲनालॉगस प्रॉपर्टी काय काय आहेत? तर बाळांनो एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. बाळांनो लक्ष द्या बरं. एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. लक्ष द्या. एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्सचा फर्स्ट मेंबर, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्सचा फर्स्ट मेंबर, एस ब्लॉक एलिमेंट्स अँड पी ब्लॉक एलिमेंट्सचा फर्स्ट मेंबर. बाळांनो फर्स्ट मेंबर ऑफ ईच ग्रुप, फर्स्ट मेंबर ऑफ ईच ग्रुप, अ फर्स्ट मेंबर ऑफ ईच ग्रुप बाळांनो हॅव अ different chemical property बाळांनो, have different chemical property as compared to next member of same group. म्हणजे थोडक्यात तुमच्या घरी बाळांनो बघा पुष्कळ मेंबर आहेत बाळांनो. तुमच्या घरातल्या पुष्कळ मेंबरपैकी तुमचा पहिल्या घरातला मेंबर बाळांनो उरलेल्या सगळ्या मेंबरपेक्षा काहीतरी वेगळंच शो करतोय. कसं आहे बाळांनो? सेम शो करायला पाहिजे. एका घरात जे लोक आहेत ते सगळ्यांची प्रॉपर्टी सेम पाहिजे. जेनेटिक मटेरियल त्या सगळ्यांचं सेम पाहिजे.
बट ह्यांचं सगळं सेम नाही. आपल्या घरी आपल्या सगळ्यांचं जेनेटिक मटेरियल सेम आहे, बट ह्या ग्रुपमध्ये जे कोणी आहेत त्याचा पहिला मेंबर जो आहे त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय, ह्याचं जे आहे त्याचं काहीतरी वेगळंच चाललंय, ह्या बोरॉन फॅमिलीमध्ये बोरॉनचं काहीतरी वेगळंच चाललं, कार्बन फॅमिलीमध्ये कार्बनचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, नायट्रोजन फॅमिलीमध्ये नायट्रोजनचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजनचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीनचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. मग काय वेगळं चाललेलं आहे सर, ते तरी सांगा सर आम्हाला. इकडे या बाळांनो, मी सांगतो इथे लक्ष द्या. काय होतं बाळांनो, आपण इथे एक पेज ऍड करूयात, आपण इथे एक पेज ऍड करूयात, नंतर त्याला डिलीट करता येईल आपल्याला. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काय होतं इथे लक्ष द्या. हे कोण आहे, न्यूक्लियस आहे. हा कोण आहे, फर्स्ट ऑर्बिट. हा कोण आहे, सेकंड ऑर्बिट. हा कोण आहे, थर्ड ऑर्बिट आहे बाळांनो. इथं आपण काय म्हणूयात बाळांनो, इथं लक्ष द्या. आपण इथं म्हणूयात सर n इज इक्वल टू 1 सर, n इज इक्वल टू 2 सर, n इज इक्वल टू 3 सर. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एक मला तुम्हाला सांगायचं की पहिल्यामध्ये फक्त S सबशेल असतो, दुसऱ्यामध्ये SP असतं, तिसऱ्यामध्ये SPD असतं. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला मी हेही सांगू इच्छितो की याच्याकडे बाळांनो S ऑर्बिटलकडे बाळांनो S सबशेलकडे ऑर्बिटल किती असतं, 1 असतं. P कडे किती असतं, 1 असतं. बाळांनो S कडे किती असतं, 1 असतं. P कडे किती असतात, 3 असतात. इथं सुद्धा 1 3. आणि ह्याच्याकडे किती असतात बाळांनो, D कडे किती असतात, 5 ऑर्बिटल असतात सर. मी जर तुम्हाला विचारलं की इथं ऑर्बिटल किती आहेत, 1 ऑर्बिटल आहे. याच्याकडे ऑर्बिटल किती आहेत, टोटल ऑर्बिटल किती आहेत, 4 आहेत. त्याच्याकडे ऑर्बिटल किती आहेत बाळांनो, 9 ऑर्बिटल आहेत. किती ऑर्बिटल आहेत, 9 ऑर्बिटल आहेत. तर बाळांनो सेकंड पिरियड हे बघा, n इज इक्वल टू 2 म्हणजे सेकंड पिरियड. n इज इक्वल टू 2 म्हणजे बाळांनो आपला कोणता पिरियड आहे बाळांनो, आपला सेकंड पिरियड आहे. कोणता पिरियड आहे, सेकंड पिरियड आहे. कोणता पिरियड आहे, सेकंड पिरियड आहे. आणि सेकंड पिरियड मध्ये किती सबशेल आहेत, 2. किती ऑर्बिटल आहेत, 4. आणि थर्ड पिरियड मध्ये, कोणत्या पिरियड मध्ये, लवकर सांग रे बाळा, थर्ड पिरियड मध्ये किती सबशेल आहेत, 3. ऑर्बिटल किती आहेत, 9. म्हणजे बाळांनो याच्याकडे 9 ऑर्बिटल आहेत. म्हणजे हा 9 बॉन्ड करू शकतो, करत नाही गोष्ट वेगळी, बट 9 बॉन्ड करू शकतो. बट बाळांनो हा याच्याकडे ऑर्बिटल्स किती आहेत, 4. तर हा जास्तीत जास्त बॉन्ड किती बनवेल, 4. तिथे लक्ष द्या बाळांनो, हे सेकंड ग्रुप एलिमेंट आहेत. हे जे कोण आहेत बाळांनो, हे सगळे कसले एलिमेंट बाळांनो, सेकंड ग्रुप एलिमेंट आहेत. कसले आहेत बाळांनो, सेकंड ग्रुप एलिमेंट. इथे लक्ष द्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंड पिरियड आहे एलिमेंट आहेत बाळांनो. हे सगळे सेकंड पिरियडचे एलिमेंट आहेत. आणि सगळे कसे आहेत बाळांनो, थर्ड पिरियडचे एलिमेंट आहेत. तर सेकंड पिरियड मध्ये तुम्हाला आता सांगितलं तर फक्त S असतं आणि P असतं. त्याच्यामुळे टोटल ऑर्बिटल किती आहेत बाळांनो, 4. आणि त्याच्या खालचे जे काही एलिमेंट आहेत बाळांनो, ह्या सगळ्यांकडे बाळांनो काय होतात, D येतं, नंतर तर F सुद्धा येतं बाळांनो. म्हणजेच बाळांनो या सगळ्याकडे बाळांनो खाली विचार केला तर NS आहे, NP आहे, ND आहे बाळांनो. टोटल ऑर्बिटल किती आहेत बाळांनो, 9. टोटल ऑर्बिटल किती बाळांनो, 9 आहेत. आणि ह्या त्याच्याकडे टोटल ऑर्बिटल किती बाळांनो, 4 आहेत. हे डोक्यात फिट बसून घ्या बरं. हे असे NCERT मध्ये एवढं काही देत नाहीत, आपण एक्स्ट्रा सांगत असतो. हे गरज आहे, हे एक्स्ट्रा नाही, हे कामाला पडलेली गोष्ट आहे. एक्स्ट्रा आपण जास्त आपण NCERT ओरिएंटेड जायचं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे NCERT ओरिएंटेड. फक्त NCERT ला आपण एक्सप्लोर करत आहोत. काय करत आहोत, एक्सप्लोर करत आहोत. NCERT मध्ये एक्सप्लोर केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं समजतं. तर पटकन बाळांनो ह्याला लिहून घ्या. तर पटकन बाळांनो तरी व्हिडिओला पॉज करा आणि लिहून घ्या. आणि व्हिडिओ बघत असताना लिहितच व्हिडिओ बघा. मी आता व्हिडिओ बघतो व्यवस्थित, थोडं थांबून लिहितो, असं जमत नाही. पहिल्यांदा बाळांनो व्हिडिओ वही घ्यायची, मग व्हिडिओ स्टार्ट करायचा आणि व्हिडिओ बघत बरोबर लिहून काढायचं बाळांनो. तेव्हा बघा तुम्हाला 100% बाळांनो तुम्ही म्हणसाल ऑनलाईनच भारी आहे बाळांनो, ऑफलाईनपेक्षा म्हणसाल. चला तर बाळांनो S ब्लॉकच्या पहिला एलिमेंट हा वेगळा केमिकल प्रॉपर्टी शो करतो ॲज कम्पेअर टू द नेक्स्ट मेंबर ऑफ द ग्रुप. आणि जर उद्घाटन इथे सुरू झालं आहे की याच्यामध्ये 4 ऑर्बिटल आहेत. याच्याकडे किती ऑर्बिटल आहेत, 4 ऑर्बिटल आहेत. आणि खालच्याकडे किती ऑर्बिटल आहेत बाळांनो, 9 ऑर्बिटल आहेत. व्यवस्थित लिहून घेतलात. चला नेक्स्ट. चला तर बाळांनो हे तुम्हाला सांगितलं, हे सुद्धा लिहून घेऊ शकता, तुम्ही लिहून घेऊ शकता. चला हे आपण लिहून घेऊ शकता. चला स्टार्ट. नेक्स्ट. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या. एनालॉगस बिहेवियर का बर शो करतो, फर्स्ट मेंबर ऑफ द एलिमेंट का बर बाळांनो, फर्स्ट एलिमेंट ऑफ द बाळांनो ग्रुप का वेगळं शो करतो. कारण की सर मला सांगा बाळांनो, डाऊन ग्रुप बाळांनो मला सांगा, डाऊन ग्रुप काय होत जातं बाळांनो, साईज वाढत जाते. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये हा सगळ्यात छोटा, ह्या ग्रुपमध्ये हा सगळ्यात छोटा,
ह्या ग्रुपमध्ये हा सगळ्यात छोटा आणि त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असते, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असते. लक्ष द्या, तो सगळ्यात छोटा असतो. बाळांनो, कुठली एक फॅमिली घेतली, समजा मी बोरॉनची फॅमिली घेतली, बाल गंगाधर इंडियन टिळक. सांग रे बाळा, बाल गंगाधर इंडियन टिळक व नेहरू. ते आपण नंतर ते आपण पिरियड टेबलमध्ये सांगितलं होतं ना, ते ओ नेहरू. लक्ष द्या. तर बाळांनो, बोरॉन हा डिफरंट बिहेव करतो, फर्स्ट मेंबर हा डिफरंट बिहेव करतो, कारण की बाळांनो त्याची साईज कशी आहे, स्मॉल आहे सर. त्याची साईज हे लिहायचं नाही बरोबर, साईडला मी लिहून ठेवतो तुम्हाला. त्याची साईज कशी आहे, स्मॉल आहे ॲज कम्पेअर्ड टू द ग्रुप मेंबर. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बाळांनो सांभा, ते लार्ज चार्ज बाय रेडियस रेशो आहे, किंवा रेडिया म्हणा किंवा रेडियस म्हणा, तुमची मर्जी बाळांनो. त्याचं लार्ज बाळांनो काय बाळांनो, चार्ज बाय रेडियस रेशो आहे. कारण की बाळांनो चार्ज तर सगळ्यांच्या डोक्यावर सेम आहे बाळांनो, चार्ज तर सगळ्यांच्या डोक्यावर सेम आहे. साईज वाढत चाललं तर बाळांनो भागाकारातली व्हॅल्यू वाढत चालली तर बाळांनो त्याचं काय होतं, व्हॅल्यू ऑटोमॅटिक बाळांनो रेशो काय होत जातं, कमी होत जातो. म्हणजे सगळ्यात जास्त रेशो कोणाचा आहे, बोरॉनचा आहे. कुणाचा आहे, बोरॉनचा आहे. कुणाचा आहे, बोरॉनचा आहे. त्याच्यानंतर बाळांनो हाय इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. काय बाळांनो, हाय इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी. बघा तुम्ही इथे इलेक्ट्रॉनिटी जास्त, हा ह्या दोघात एक्सेप्शन आहे, ती गोष्ट वेगळी. बट ह्या दोघांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिटी कोणाची आहे, बोरॉनचे. कोणाचे आहे, बोरॉनचे आहे. कोणाचे आहे, बोरॉनचे आहे. त्याच्यानंतर बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाळांनो सेकंड एक ग्रुपमध्ये मला सांगा, सेकंड पिरियडमध्ये डीचा ऑर्बिटल असतो का, नाही सर. डीचा ऑर्बिटल असतो का, नाही सर. हे कुठून बघा, इथे सांगितलं मी का सेकंड पिरियडमध्ये डी ऑर्बिटल आहे का, फक्त एस आणि पी आहे. डी आहे का, नाही सर. डी आहे का, नाही सर. त्याच्यामुळे लक्ष द्या, दे हॅव ओनली हाऊ मेनी ऑर्बिटल बाळांनो, 4 ऑर्बिटल. दे हाऊ मेनी ऑर्बिटल, 4 ऑर्बिटल. एक एसचा आणि पीचे 4 असे 4 ऑर्बिटल आहेत बाळांनो. आणि ते ऑर्बिटल कुठं एनॉल होतं बाळांनो, बॉन्डिंगमध्ये एनॉल होतात. कोणत्या बाळांनो, बॉन्डिंगमध्ये होतात. म्हणून मिनिमम कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो बाळांनो. काय करतो तो, मिनिमम कोव्हॅलेंट बॉन्ड. हे सगळे एनसीईआरटीमध्ये बाळांनो आपण फक्त त्या एनसीईआरटीला एक्सप्लोर करतो. परत सांगा मला लवकर. पहिला ग्रुप बाळांनो, प्रत्येक घरातला पहिला मेंबर, आता तुमच्या घरातला नाही, इथला बाळांनो, प्रत्येक ग्रुपमधला पहिला मेंबर हा वेगळं बिहेव करतो. प्रत्येक ग्रुपमधला पहिला मेंबर हा वेगळं बिहेव करतो. का रे तू वेगळं बिहेव करतो, का रे तुझ्या जेनेटिकमध्ये प्रॉब्लेम आहे, का तू असं करतोय, असं त्याला प्रश्न विचारायचं. मग तो म्हणतो मी असं का करतोय, कारण की माझी साईज छोटी आहे आणि माझं चार्ज बाळांनो, चार्ज बाय रेडियस रेशो सगळ्यात जास्त आहे. माझी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. माझ्याकडे डीचा डब्बा नाही, माझ्याकडे डीचा डब्बा नाही. माझ्याकडे ऑर्बिटल किती आहेत, 4. त्यामुळे बॉन्ड लिंक किती करू शकतो, 4 असं म्हणतो तो. आणि खालचे एलिमेंट बाळांनो, खालच्या एलिमेंटकडे डीचा डब्बा येतो, म्हणजे डी ऑर्बिटल येतो. त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त बॉन्ड करू शकतो बाळांनो. हेच सांगायचं होतं बाळांनो, लक्ष द्या. आणि कधीही सेंट्रल ॲटम बाळांनो, सेंट्रल ॲटम मोठा पाहिजे, सराउंडिंग ॲटम छोटा पाहिजे, असं असेल तर जास्तीत जास्त बॉन्ड तयार होतात. लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या बरं, व्यवस्थित समजून घेत चला. हे समजलं सगळ्यांना तर पटकन बाळांनो व्यवस्थित लिहून ठेवा. आणि त्या बोरांना प्रश्न विचारायचा, का रे बाबा तुझ्या घरातल्या लोकांसारखं तू का बिहेव करत नाहीस. मग तो उत्तर देईल तुम्हाला, मी छोटा आहे, माझं चार्ज बाय रेडियस रेशो जास्त आहे, माझी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, माझ्याकडे डीचा डब्बा नाही. माझ्याकडे फक्त कोणते डब्बे आहेत, एस आणि पी चे. म्हणजे टोटल डब्बे किती आहेत माझ्याकडे, 4. म्हणजे ऑर्बिटल किती आहेत, 4. मी बॉन्ड किती करू शकतो, जास्तीत जास्त 4. म्हणजे मी कमी व्हॅलेन्स रेशो करतो, असं म्हणतो तो. हे बघा, नायट्रोजन फॅमिलीला विचारा, नायट्रोजन फॅमिलीमध्ये नायट्रोजन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, त्याच्याकडे 5, बट तो व्हॅलेन्सी किती दाखवतो, 3. ऑक्सिजन फॅमिलीला विचारतो, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, 6, बट तो बिचारा बॉन्ड किती दाखवतो, 2. हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरिनला विचारा, हॅलोजन फॅमिलीमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 7, बॉन्ड दाखवला पाहिजे 7, बट हा बिचारा दाखवतो किती, 1. का असं, तीच रिझन सगळ्यांच्या मागे, स्मॉल साईज, लार्ज बाळांनो, लार्ज चार्ज बाय रेडियस, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, absence ऑफ डी ऑर्बिटल, अँड दे हॅव ओनली 4 ऑर्बिटल. आता तुम्ही म्हणता सर मग ते 4 ऑर्बिटल आहेत ना सर, मग जास्त 4 बॉन्ड दाखवायला पाहिजेत ना, मग हे तर किती दाखवते बघा सर, 3 दाखवत आहे, हे तर किती दाखवत आहे, 2 दाखवत आहे, हे तर किती दाखवत आहे, 1 दाखवत आहे, असं का सर. बाळा तुम्ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काढल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की याच्याकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्याकडे इलेक्ट्रॉन एक्साइट करायला जागाच नाही. ह्याच्याकडे 2च अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, ह्याच्याकडे 1च अनपेड इलेक्ट्रॉन आहे बाळांनो. किती आहे, 1च अनपेड इलेक्ट्रॉन आहे. जर तुम्हाला सांगायचं जर म्हणलं, तुम्ही जर म्हणलात सर आम्हाला जरा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून दाखवा सर, ये रे बाळा तुला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्याचं काय रे बाळाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ह्याचं आहे बाळा 2s2 2p3. म्हणजे बघ आता 2p3, आता हे 2s2 चे इलेक्ट्रॉन तर कसे पेड राहणार आहेत,
कसे राहणार आहेत, पेड इलेक्ट्रॉन राहणार आहेत. कसे इलेक्ट्रॉन राहणार आहेत रे बाळा, याचे इलेक्ट्रॉन पेड राहणार आहेत. आणि पीचे इलेक्ट्रॉन जे असतील बाळा, पीचे कधी हंट्स रूल काय म्हणतो की एक 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 इलेक्ट्रॉन भरा, असं तुम्ही शिकला असाल कुठं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये शिकला असाल. हंट्स रूल म्हणतो म्हणजे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, 3. हा भले याच्याकडे 5 बॉन्ड, हे बघ याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 5, बट हे 2 इलेक्ट्रॉन पेड आहेत, ऑलरेडी पेड आहेत रे बाळा, ऑलरेडी पेड आहेत. आणि त्याला एक्साइट होण्यासाठी डीचा डब्बा पण नाही, जे की दुसऱ्या जवळ असतं, जे याच्याकडे नाही. बघ हेच सगळं बाळांनो पुढे कंटिन्यू होत जातं. ह्याचंही तेच बोंब आहे बाळांनो, ऑक्सिजन फॅमिलीचंही तेच बोंब आहे. काय बोंब आहे इथं लक्ष दे. हे काय म्हणतो बघ, हे बघ 2s2 2p4. आता 2s2चे डबे किती, एसचा डब्बा 1, इलेक्ट्रॉन किती भावा 2, पी कडे डबे किती असतात 3, इलेक्ट्रॉन 1 1 1 आणि नंतर इथे पेअर झाला. याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन किती होता 2, हा बॉन्ड किती बनवेल 2. भले याच्याकडे 6 आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, बट अनपेड 2च आहेत. आता ह्या पेडला अनपेड पण करता येत नाही, काही डब्बाच नाही, डब्बाच नाही बाळांनो. त्याच्यात बाळांनो एफ कडे बघा, एफचंही तेच आहे बाळांनो. एफचंही आता बघा इथं 5 झालं तिथं पेअर होतं, म्हणजे एकच अनपेड इलेक्ट्रॉन राहतो, म्हणून असं होतं. ह्यांच्याकडे जर डीचा डब्बा राहिला असता, तर ते इलेक्ट्रॉन एक्साइट केलं असतं. ते इलेक्ट्रॉन कसं एक्साइट करतो मी तुला पुढच्या एक्झाम्पल समजून सांगतो, लक्ष द्या. द नेक्स्ट बघा इथं, तर मिनिमम व्हॅलेन्सी शो करतो, मिनिमम कोव्हॅलेन्सी. तर बघा मिनिमम कोव्हॅलेन्सी नायट्रोजन फॅमिलीमध्ये नायट्रोजन हा मिनिमम कोव्हॅलेन्सी शो करतो, कारण की त्याच्याकडे डीचा डब्बा नाही. बट त्याच्या खालचे जे आहेत बाळांनो, ते हे बघा, याच्या खालचे सगळे 5 बॉन्ड दाखवू शकतात, याच्या खालचे सगळे 6 बॉन्ड दाखवू शकतात, फ्लोरीनच्या खालचे सगळे 7 बॉन्ड दाखवू शकतात. बट का, कारण की सर त्यांच्याकडे डीचा डब्बा आहे सर. आणि इव्हन सर ते 1 पण दाखवू शकतात, 3 पण दाखवू शकतात, 5 पण दाखवू शकतात, 7 पण दाखवू शकतात, म्हणजे मॅक्झिमम ते 7 पर्यंत दाखवू शकतात, कारण की त्यांच्याकडे डीचा ऑर्बिटल आहे. हे एकमेव त्यांच्याकडे बाळांनो बेनिफिट आहे. आणि आपल्या सेकंड पिरियडमध्ये डीचा डब्बा राहत नाही, हे सुद्धा सांगितलंय. आता ते एक्झाम्पल बघा, बोरॉन हा BF4 तयार करू शकतो. बोरॉन हा BF4 मायनस तयार करू शकतो, म्हणजे बॉन्ड किती करू शकतो 4. बट बाळांनो त्याच्या खाली जो ॲल्युमिनियम असतो तो AlF6 करू शकतो, म्हणजे 6 बॉन्ड करू शकतो. 6 किती बॉन्ड तयार करू शकतो, 6 बॉन्ड करू शकतो, 6. आता इथे बघा, नायट्रोजन फॉर्म ओनली NCl3, बट फॉस्फरस फॉर्म PCl5. मग तुम्ही आत्ताच मी तुम्हाला जसं सांगितलं, आत्ताच हे जसं नायट्रोजन सांगितलं मी एक्सप्लेन करायचं मला तुम्हाला डिटेलमध्ये जर आपण एक्सप्लेन करायचं ठरवलं, तर माझ्याकडे लक्ष. इथे बघा, ऑक्सिजन फॉर्म ओनली OF2, बट सल्फर फॉर्म SF6. बाबो, म्हणजे ह्याची व्हॅलेन्सी किती बाळांनो, इथं बॉन्ड किती बनवतोय हा 3, बट हा बॉन्ड किती बनवतोय 5, इथं हा बॉन्ड किती बनवतोय बाळांनो 4, बट हा बॉन्ड किती बनवतोय बाळांनो इथं 6, इथं हा बॉन्ड किती बनवतोय 2, बट हा किती बॉन्ड बनवतोय 6. आता तुम्हाला प्रश्न यायला पाहिजे सर असं का, हे डिटेलमध्ये खरं तर मी आता तुम्ही सांगतोय, खरं सांगायला म्हणून सांगतोय, बट हे डिटेलमध्ये आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघत आहोत. काय बाळांनो, केमिकल बॉन्डिंगमध्ये बघणार आहोत. लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या. नायट्रोजन, कोण नायट्रोजन, आपण ह्याला ना दुसरी पेन वापरूयात. काय वापरूयात, दुसरी पेन वापरूयात, म्हणजे एक्सप्लेनेशन वाय, ह्याचं रिझन मस्त एक्सप्लेनेशन करूयात. बाळांनो काय करूयात, मस्त एक्सप्लेन करूयात. काय एक्सप्लेन करूयात, नायट्रोजन सर, नायट्रोजनचं बघा सर, इलेक्ट्रॉन आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहील सर, 2s2 सर, आणि इथं 2p3 सर. म्हणजे इथं बघा सर, इथं एसचे इलेक्ट्रॉन डब्बा 1, इलेक्ट्रॉन 2, आणि पी कडे डब्बे 3, आणि इलेक्ट्रॉन किती सर 3 सर, अनपेड इलेक्ट्रॉन. मग काय होतं, Cl कडे बाळांनो 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्या 7 मध्ये तो 1 इलेक्ट्रॉन काय करतो, तो 7 मध्ये 1 इलेक्ट्रॉन काय करतो, शेअर करतो, आणि कोणता बॉन्ड तयार करतो, कोव्हॅलंट बॉन्ड. 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि कोणता बॉन्ड तयार करतो, कोव्हॅलंट बॉन्ड. 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि कोणता बॉन्ड तयार करतो, कोव्हॅलंट बॉन्ड. अशा प्रकारे NCl3 तयार होतं, NCl3 तयार होतं. पण त्याच ठिकाणी तो फॉस्फरसचा विचार कर बाळा. काय बाळा, फॉस्फरस. इथं लक्ष दे, पटकन आपण येलो पेन घेऊयात. चल इथे लक्ष दे, फॉस्फरस. आता फॉस्फरस त्याच्या खालचाच एलिमेंट आहे ना, नायट्रोजनच्या खालचा एलिमेंट आहे ना, मग तो काय दाखवेल, तो दाखवेल 2s 3s2 आणि 3p3. अरे सर सेम आहे की सर, ह्याच्याकडे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सर 5, ह्याच्याकडे किती आहेत सर 5. ह्याचे काढा सर तुम्ही स्ट्रक्चर, हे बघा एसचा डब्बा किती आहे सर 1, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती सर 2, पीचे डब्बे किती आहेत बघा सर, इथं तुमच्याकडे सुद्धा पीचे डब्बे किती आहेत 3, आणि इलेक्ट्रॉन किती आहेत सर 3. हां सर, मग हा पण 3च बॉन्ड बनवला पाहिजे सर, हा कस काय 5. हां विचार करा सर, विचार करा. चला बाळांनो विचार करा, का असं हा 5 बनवतोय. कारण की बाळांनो इथं लक्ष द्या, ह्याच्याकडे मी तुम्हाला सांगितलं की थर्ड ऑर्बिट आला, हे बघा 3 म्हणजे थर्ड ऑर्बिट आलं. आता
थर्ड पिरियडमध्ये थर्ड ऑर्बिटमध्ये बाळांनो एस पण असतं, पी पण असतं, डी पण असतं. म्हणजे ह्याच्याकडे एमटी डी ऑर्बिटल आहे बाळांनो. त्याच्याकडे काय बाळांनो, तिथे जागा नसल्यामुळे त्याला कंटिन्यू करून टाकतो बाळांनो. ह्याच्याकडे एमटी डी ऑर्बिटल आहे आणि डी कडे ऑर्बिटल किती असतात बाळांनो, 5. डी कडे ऑर्बिटल किती असतात, 5. मग अशा वेळेस काय होतं, याच्याकडे 5 Cl आल्यानंतर, याच्याकडे 5 Cl आल्यानंतर हा यस मधला इलेक्ट्रॉन बाळांनो, हा यस मधला इलेक्ट्रॉन, मी दुसरी पेन वापरतो एक्साइट करण्यासाठी, हा यस मधला इलेक्ट्रॉन एक्साइट करतो डी मध्ये. हा यस मधला इलेक्ट्रॉन काय करतो बाळांनो, एक्साइट करतं बाळांनो, एक्झिट नाही करत बाळांनो, एक्साइट करतं. काय करतं बाळांनो, एक्साइट करतं. इथं जागाच फार कमी आहे रे, इथं जागाच काय बाळा, फार फार कमी दिलेलं आहे. लक्ष दे, इथं जागाच फार कमी दिलं आहे. मी थोडंसं या CL ला काय करतो बाळा, वर लिहितो बाळा. ह्या CL ला काय करूयात आपण, थोडंसं वरती लिहूयात. हे CL, हे CL, हे CL. आत्ता आपल्याला जागा भेटली बघ. आता पिंक पेन वापरूयात आणि ह्या इलेक्ट्रॉनला काय करूयात, एक्साइट करूयात. काय करूयात बाळा, एक्साइट करूयात. काय करूयात बाळा, एक्साइट करूयात. म्हणजे काय होईल बाळा, इथला एक इलेक्ट्रॉन का होईल, इथला एक इलेक्ट्रॉन, इथला एक इलेक्ट्रॉन, इथला एक इलेक्ट्रॉन नाहीसा होईल, इथं तो जाईल बाळा. गेला. का गेला, तुला हे समजायला पाहिजे. का इलेक्ट्रॉन तो तिथे गेला, कारण की ते डी ऑर्बिटल होतं आणि त्यांना जास्तीत जास्त बाळा बॉन्ड तयार करायचे होते. काय करायचे होते, बॉन्ड तयार करायचे होते. काय करायचे होते, बॉन्ड करायचे होते. थोडक्यात तुला एक स्टोरी सांगू का, इथे लक्ष दे. तुझ्या घरी 4 रूम होते. हे बघ, तुझ्या घरी बाळांनो इथे बघ, हे तुझ्या घरी किती रूम आहेत बघ, इथं तुझ्या घरी रूम किती आहेत. ह्या घरी तुझ्या, हे एक नायट्रोजन फॅमिली, हे नायट्रोजन नावाचं एक मुलगा आहे. त्याच्या घरी रूम किती आहेत, 4च रूम आहेत. किती रूम आहेत, 4 रूम आहेत. त्या 4 रूममध्ये इथं बघ, एका रूममध्ये 2 भाऊ झोपतात आणि एका रूममध्ये एक भाऊ झोपतात. पाहुणे जर आले तर आपण त्याला प्रत्येकाच्या मध्ये एक शिफ्ट करू शकतो. चला इथे झोपून द्या. इथं बघ, आता फॉस्फरस नावाचं घर आहे, ह्या फॉस्फरसच्या मुलाचं घर आहे आणि ह्याच्या घरी बाळांनो ह्याच्या घरी किती रूम आहेत बाळांनो, 9 रूम आहेत. 9. किती रूम आहेत बाळांनो, 9 रूम आहेत. 9. तर बाळांनो इथं बघा, मग ते राहतात भाऊ किती, 4च रूम मध्ये आणि ते उरलेले 5 रूम किराणा देतात. कुठे देतात, किराणा देतात, भाडं खातात. काय खातात, ते भाडं खातात. ओके, देन नेक्स्ट, मग याच्या घरी पाहुणे आले. किती पाहुणे याचा विचार केला यांनी, 5 पाहुणे याचा विचार केला. किती बाळांनो, 5 पाहुणे. याचे 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ना, मग 5 पाहुणे याचा विचार केल्यानंतर प्रत्येक रूममध्ये इंडिव्हिज्युअल ते एक नाही झोपत, भीती वाटते त्यांना. ह्यांचं पण एक इलेक्ट्रॉन सोबत पाहिजे त्यांना, मग त्यांना भीती नाही वाटणार. मग आपण काय करणार, इथल्या एक इलेक्ट्रॉन म्हणला, जा रे बाळा तिथं जाऊन बस. काय म्हणणार त्याला आपण, तिथं जाऊन बस. आता किती अनपेड इलेक्ट्रॉन तयार झाले, 5. नायट्रोजनकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन होते, 3च. ह्याच्याकडे किती अनपेड इलेक्ट्रॉन होते, 3च. बट एक इलेक्ट्रॉन एक्साइट केल्यानंतर इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन तयार झाला, तिथे एक अनपेड इलेक्ट्रॉन तयार झाला, टोटल 5 अनपेड इलेक्ट्रॉन तयार झाले. मग ह्या 5 अनपेड इलेक्ट्रॉन सोबत Cl आपला इलेक्ट्रॉन एक एनहॉल करतो, बॉन्ड करतो Cl. एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, बॉन्ड करतो, शेअर करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड करतो, शेअर करतो, कोव्हॅलेंट बॉन्ड करतो, शेअर करतो आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. हे हायब्रिडायझेशनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. कुठं डिटेलमध्ये 4-5 दिवस हेच बघणार आहोत, कसं बॉन्ड करतो, कोण किती इलेक्ट्रॉन एक्साइट करतं, काय काय नाही सगळं बघणार आहोत. आज फक्त तुम्हाला म्हणून तर म्हणलं, का म्हणलं, कारण की हे चॅप्टर फार 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 महत्त्वाचं आहे. म्हणलं ना तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये डिटेल बघायचं, बट इथं तुम्हाला फक्त त्याचा पाया आहे, पाया. जर तुम्ही आज पाया व्यवस्थित केला नाही तर बाळांनो तुम्ही वर बिल्डिंग मोठी बांधू शकत नाही. तुम्हाला जर मोठी टोले जंग बिल्डिंग जर बांधायची असेल तर तुमचा पाया मजबूत पाहिजे. तुमचा हा चॅप्टर लय 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 भारी यायला पाहिजे. तुम्ही म्हणसाल बाळांनो हा चॅप्टर भारी केल्यानंतर तुम्हाला कुठलाही इनॉर्गॅनिकचं चॅप्टर तुम्हाला लय सोपं वाटेल. तुम्ही म्हणसाल जबरदस्त, अभिजित सरांनी लय भारी आम्हाला सांगितलं आहे, लय भारी एक्सप्लेन केलं आहे. चला तर मी थोडं स्क्रीनच्या बाहेर आलेलं आहे, तर तुम्ही ह्याला पटकन बाळांनो पटकन ह्याला काय करून घ्या, लिहून घ्या. चला ह्याच्या अगोदरचं पण लिहून घेतलात का? हे लिहून घेतलात ना? हो हे लिहून घेतलं सर म्हणायचं पटकन. हे लिहून घेतलात का? हो सर हे सुद्धा लिहून घेतले, मस्त लिहून घेतले सर. मग एक्झाम्पल त्याला लिहा, ह्याला लिहा आणि ह्याला एक्सप्लेन करून खाली लिहा. ओके देन नेक्स्ट. आता प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन मी लिहून देणार नाही का, कारण की आपण ते डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. तसं तरी बाळांनो तुम्हाला सांगू का, NCERTमध्ये एकच एक्झाम्पल सांगितले, पण मी तुम्हाला 3-4 एक्झाम्पल सांगितले. का सांगितले तुम्हाला 3-4 एक्झाम्पल? कारण की तुम्हाला तेच व्यवस्थित समजावं म्हणून. ओके त्याचा प्रश्न इथं तरी येत नाही, बट तुम्हाला भविष्यात सोपं जावं म्हणून मी आज इथं विचारतोय. लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या NCERTमध्ये बाळांनो इथं काय दिलंय 3.9 आणि बाळांनो इथं 3.8चं आपल्याला असाइनमेंट सॉल्व्ह करायचे किंवा इथं सॉल्व्ह करूयात किंवा तिथंच जाऊन सॉल्व्ह करायचं. चला NCERTचं पेज ओपन हो. खुल जा शिम शिम, खुल जा शिम शिम म्हणत बाळांनो. आणि आपण आपल्या NCERTचं पेज ओपन होतं बघा तुम्ही. खुल जा शिम शिम. काय म्हणायचं बाळांनो? खुल जा शिम शिम म्हणायचं. काय म्हणायचं? खुल जा सिम सिम म्हणायचं. चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. खुल गया सिम सिम.
आता इथं बघा काय म्हणते NCERT मध्ये काय म्हणते बघा. काय म्हणलो सर तुम्ही खुलजा शिमशिम म्हणलो सर, हे काय लक्ष द्या या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघा हे व्हॅलेन्सी मधलं प्रश्न आहे. ह्याचं काय प्रश्न म्हणणं काय की इथे लक्ष द्या की सिलिकॉन आणि बोरॉनचा मी दोघांचं कॉम्बिनेशन करायचं म्हणलं तर कसला कंपाऊंड तयार करेल, कसला कंपाऊंड तयार होईल, त्या कंपाऊंडचं फॉर्म्युला सांगा आम्हाला. सिलिकॉन आणि कोणाचं म्हणते, बोरॉनचं म्हणते. सिलिकॉन आणि कोणाचं म्हणते, बोरॉनचं. आणि नंतर काय म्हणते बाळांनो, ॲल्युमिनियम आणि कोणाचं म्हणते, सल्फरचं म्हणत आहे. ॲल्युमिनियम आणि सल्फरचं हे तुम्ही हे लिहून घेऊ शकता. हे प्रॉब्लेम नंबर 2.3.8 आहे. मी याचं सोल्युशन इथंच लिहून देतो. ह्या पेजला थोडंसं सरकवतो बाजूला, थांबा जरा, लयच गोळ झालं बघा, लक्ष द्या, परत डबल लिहूया. चला तर हे काय करतोय, थोडंसं झूम करतो, ह्या पेजला थोडंसं झूम करूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, थोडं झूम करतोय तुम्हाला स्पष्ट दिसावं. तर हे प्रश्न लिहून घ्या तुम्ही, नंतर तुम्ही हे बघा. तर बाळांनो सिलिकॉन आणि बोरॉनचा कसला कंपाऊंड तयार होईल आणि त्याचा फॉर्म्युला सांगा आम्हाला. ये सांगतो, ये बाळा इथं लक्ष दे, कसं सांगायचं ते लक्ष दे. आता मला सांग सिलिकॉन, हे प्रश्न नंबर 1. सिलिकॉन, तर सिलिकॉनची व्हॅलेन्सी कार्बन कशी गेली सुनपब मध्ये, तर बाळा ह्याची व्हॅलेन्सी किती आहे रे, 4. नंतर बघ ब्रोमिनला बघ रे बाळा, ब्रोमिनचं काय बाळा व्हॅलेन्सी किती आहे, 7. ब्रोमिनची व्हॅलेन्सी किती आहे, 7. बट ब्रोमिनला बाळा किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर बाळा ब्रोमिनला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत रे बाळा, ब्रोमिनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. इथं आपण ह्या 7ला काय करूयात, 1 करूयात. काय करूयात, 1 करूयात. काय करूयात, 1 करूयात. ह्याला इलेक्ट्रॉन किती पाहिजे, 4 ऑक्टेशनसाठी. ह्याला इलेक्ट्रॉन पाहिजेत 1. मग काय करायचं बाळांनो, ह्या दोघांना क्रिस क्रॉस करायचं बाळांनो. त्या सल्फरला किती पाहिजे, 4 आणि ब्रोमिनला किती पाहिजेत, 1. मग बाळांनो इथं काय करायचं, क्रॉस करायचं. तुझं डोकं माझं पाय आणि माझं डोकं तुझं पाय कसं करायचं बाळांनो. म्हणजे बाळांनो ह्याला 4 न गुणायचं, ह्याला 1 न गुणायचं. म्हणजे फॉर्म्युला काय होईल बाळांनो, SiBr4 करायचं. SiBr4 म्हणायचं. SiBr4 कंपाऊंड तयार झालं. इथं आहे का बघा झालंय का, हो सर, जबरदस्त. तुम्ही जे सांगितलं ते तयार झालं सर. नेक्स्ट बघा ॲल्युमिनियम आणि काय म्हणतं, सल्फरचं. ॲल्युमिनियम आणि सल्फरचं नंबर 2. ॲल्युमिनियम आणि सल्फरचं. ॲल्युमिनियमची बाल गंगाधर इंडियन टिळक, बाल गंगाधर इंडियन टिळक हा 3rd ग्रुपचा एलिमेंट आहे. कसला बाणू, 3rd ग्रुपचा एलिमेंट आहे. त्याच्यामुळे इथं काय होतं बाणू, हा +3. काय बाणू, हा +3. तर ते सुद्धा तुम्ही सहित कार्बन ह्याला काय म्हणायचं होतं, +4 ह्याला -1 म्हणायला पाहिजे. एक इलेक्ट्रॉन पाहिजे आणि तो 4 देऊ शकतो, ते बॉन्ड तयार केला. इथे लक्ष द्या, सल्फरचं काय असतं बाळांनो, सल्फर कोणत्या 6व्या ग्रुपचा आहे सर. त्याला इलेक्ट्रॉनची किती गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे सर. मग तो -2. तुम्ही व्हॅलेन्सी म्हणू शकता, त्याला व्हॅलेन्सीचं नाव द्या किंवा तुम्ही त्याला -2 म्हणा किंवा हे बघा इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणा किंवा पाहिजे इलेक्ट्रॉन म्हणा, चालते. मग या दोघांचं कॉम्बिनेशन कसं करणार, ह्या कॉम्बिनेशनचं करणार सर, ह्याला मल्टिप्लाय करणार 2 न आणि ह्याला मल्टिप्लाय करणार 3 न. तर काय होईल सर, हे बघा Al2 आणि S3 असं कंपाऊंड तयार होईल सर. Al2 आणि S3 असं कंपाऊंड. पटकन बाळांनो इथं व्हिडिओ पॉज करून घ्या आणि लिहून घ्या. आपण पटकन असंच हे काय केलं, 3.8 सॉल्व केलं. आपण 3.9 सॉल्व करूयात, मग पुढचं शिकूयात. चला पटकन मी बाजूला होतो, पटकन लिहून घ्या बरं. लिहून घेतलात का रे बाळांनो, चला चला खोडून टाकलं बघा मी आता. नेक्स्ट काय आहे बघा, त्याला छोटं करूयात थोडंसं. चला नेक्स्ट कुठं आहे बाबा, नेक्स्ट कुठे आहे, हां इथं लक्ष द्या. नेक्स्ट काय प्रश्न आहे बघा, NCERTमध्ये लय भारी प्रश्न विचारतात कधी कधी NCERTमध्ये. लक्ष द्या, हा कंपाऊंड आहे. ह्या कंपाऊंडचं काय विचारलं त्यांना, ऑक्सिडेशन नंबर काय आहे. आता वॉटरचं काय असतं बाळांनो, न्यूट्रल असतं. वॉटर काय असतं, न्यूट्रल असतं. आणि तुम्हाला ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन नंबर काढायचं. कुणाचं ऑक्सिडेशन नंबर काढायचं आहे, ॲल्युमिनियमचं. कुणाचं, ॲल्युमिनियमचं. तर ॲल्युमिनियमला काय कन्सिडर करायचं, X. ॲल्युमिनियमला काय कन्सिडर करायचं, X. Clच्या डोक्यावर काय असतं बाळांनो, Clच्या डोक्यावर असते बाळांनो मायनस. Clच्या डोक्यावर काय असतं बाळांनो, -1. Clला -1 असतं. वॉटर तर 0 असतं बाळांनो. वॉटर 0 असल्यावर 0 × 5 पण काय येतं बाळांनो, 0च येतं. = आता हे पूर्ण कंपाऊंडच्या डोक्यावर चार्ज काय आहे, 2. काय आहे बाळांनो, +2. आणि हा -1 तिकडे गेला बाळांनो, -1 तिकडे गेला तर X = काय बाळांनो, +3. म्हणजे हा पठ्ठ्याचा ऑक्सिडेशन नंबर +3. हे डिटेलमध्ये ऑक्सिडेशन नंबर कुठे बघणार आहोत, रेडॉक्स. कुठे बघणार आहोत, रेडॉक्स. कुठे बघणार आहोत, रेडॉक्स. आता त्याच्यानंतर काय विचारते बाळांनो, कोव्हॅलेन्सी किती आहे. साधी गोष्ट नाही बाबा. ह्या Clला किती बाळांनो, ह्या ॲल्युमिनियमला किती Cl अटॅच आहेत, 1. त्याच्यानंतर किती वॉटर अटॅच आहेत, 5. म्हणजे किती बॉन्ड किती कंपाऊंड सोबत ॲड झाले, 6. म्हणजे कोव्हॅलेन्सी काय असेल, 6.
असे प्रश्न तुम्हाला बाळांनो मी सुद्धा एक्झाममध्ये टाकणार आहे बाळांनो, ह्याला व्यवस्थित बघून घ्या. हे बघा NCERTमध्ये हे प्रश्न दिलेला आहे, बट मी तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर जास्त नाही विचारणार, बट तुम्हाला मी व्हॅलेन्सी 200% परीक्षेमध्ये विचारू शकतो. कारण की NCERTमध्ये दिलं आहे आणि आजकाल सगळे एक्झाम NCERT ओरिएंटेड होऊ लागलेत, त्याच्यामुळे NCERTवर आपण जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. तर पटकन ह्याला बाळांनो लिहून घेऊ शकता तुम्ही, पटकन लिहून घ्या. आणि तुम्ही बिनधास्त म्हणू शकता आमच्या अभिजित सरांनी सगळं NCERT कव्हर केलेलं आहे, आमच्या अभिजित सरांनी सगळं NCERT कव्हर केलं आहे. आपण लास्ट टप्प्यात आहोत, लास्ट बीट बघणार आहोत आपण आता. केमिकल रिॲक्टिव्हिटी काय बघणार आहोत? केमिकल रिॲक्टिव्हिटी काय बघणार आहोत? केमिकल रिॲक्टिव्हिटी बघणार आहोत. लक्ष द्या, ते केमिकल रिॲक्टिव्हिटी बघण्याच्या अगोदर एक छोटासा बीट आहे जो की NCERTचा आहे. लक्ष द्या. एव्हरी इवन द फर्स्ट मेंबर, नॉट एव्हरी, इवन द फर्स्ट मेंबर ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. पी ब्लॉक एलिमेंटमध्ये कसं आहे बाळांनो, फर्स्ट मेंबर ऑफ द पी ब्लॉक एलिमेंट हॅव ग्रेटर टेंडन्सी, याला अंडरलाईन करून ठेवा बरं, हॅव अ ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म अ पी पाय बॉन्ड. हॅव ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म अ पी पाय बॉन्ड बाळांनो, पी पाय मल्टिपल बॉन्ड विथ इट सेल्फ अँड ऑदर्स, विथ इट सेल्फ अँड ऑदर्स, विथ सेल्फ अँड ऑदर्स. हे कसं आहे लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे काय म्हणत आहे मला काही कळालं नाही सर. अरे बाळा, थोड्या वेळापूर्वी आपण जे डिस्कस केलो, तर आपण थोड्या वेळापूर्वी जे डिस्कस केलं की प्रत्येक मेंबरमधला, प्रत्येक घरातला माणूस, प्रत्येक घरातला हा जो माणूस आहे, हा पहिला मेंबर जो आहे हा छोटा आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे एक एक्स्ट्रा टेंडन्सी तयार झाली की तो पाय बॉन्ड करू शकतो. कुणासोबत पाय बॉन्ड करू शकतो? एकतरी तो स्वतःसोबत पाय बॉन्ड करेल किंवा दुसऱ्यासोबत पाय बॉन्ड करू शकतो. तो कसं करू शकतो ते सांगा सर आम्हाला, इथे लक्ष द्या, ते सांगा सर आम्हाला. ये बाळा तुला सांगतो. कार्बन हा कधीही डबल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा असतं, एक पाय असतं. मग बऱ्याच जणांना प्रॉब्लेम पडला असेल, सर पी पाय बॉन्ड म्हणजे काय सर? आम्ही सिग्मा बॉन्ड ऐकलोय सर. इथे लक्ष द्यायला खोडून टाकूयात आपण, लक्ष द्या, इथे लक्ष द्यायला खोडून टाकूयात. सर आम्ही सिग्मा बॉन्ड ऐकलोय सर. सर इथे लक्ष द्या, आम्ही सिग्मा बॉन्ड बद्दल ऐकलोय सर, कोव्हॅलंट बॉन्डचा प्रकार असतो. पाय बॉन्ड सुद्धा ऐकले सर, हे सुद्धा कोव्हॅलंट बॉन्डचा प्रकार असतो. हे दोन बॉन्ड ऐकले सर. हे पी पाय काय भानगड आहे सर? ये रे बाळा. तर हे पी पाय काय भानगड आहे? हे पाय बॉन्डचाच प्रकार आहे बाळा. सर आम्हाला समजलं नाही सर, जरा व्यवस्थित सांगा. हे बाळा इथे लक्ष दे रे. पी पाय म्हणजे काय? एका ॲटमचं पी ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमचं पी ऑर्बिटल इन्व्हॉल्व होऊन जर पाय बॉन्ड तयार होत असेल तर त्याला पी पाय म्हणतात. एकाचा यस, एकाचा पी आणि एकाचा जर डी ऑर्बिटल इन्व्हॉल्व असेल तर त्याला पी पाय बॉन्ड म्हणतात. आणि दोघांचेही डी होत असेल तर त्याला डी पाय म्हणतात. पी पाय डी पाय असं गाणं नाही म्हणायचं बाळांनो. पी पाय डी पाय हे आपण नंतर बघा डिटेलमध्ये. हे एवढे प्रकारचे बॉन्ड असतात बाळांनो. तुम्ही नुसतं सिग्मा आहे, पाय हे पाय आहे. आता डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित बघणार. हे बेसिक गोष्टी क्लिअर करून ठेवलात की मग तुम्हाला सिग्मा काय, पाय काय, पायचे प्रकार काय, सिग्माचे प्रकार काय, त्यांची ओव्हरलॅपिंग होती कशी, किती प्रकारचे ओव्हरलॅप होतात, किती बॉन्ड करू शकतो, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये होणार आहे. त्यामुळे आज तुमचं बेसिक जबरदस्त करून ठेवायचं, जेणेकरून तुम्ही पुढचे सगळे चॅप्टर तुमचे जबरदस्त होतील. या तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कळालं तर पी पाय बॉन्ड म्हणजे काय असतो? मग ह्याचा पी ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात आणि पाय बॉन्ड करतात आणि अशाला काय म्हणतात बाळांनो? पी पाय. काय म्हणायचं? पी पाय. काय म्हणायचं? पी पाय. हे पुढचे हे पी पाय डी पाय हे कधी शिकणार? हे पुढे शिकणार. कुठे शिकणार? पुढे शिकणार. कधी शिकणार? पुढे. कोणत्या चॅप्टरमध्ये? केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकणार. चला लक्ष द्या. तर कार्बन सोबत पाय बॉन्ड बनवू शकतो. एक बनवेल किंवा दोन बनवतील. आता ट्रिपल बॉन्डमध्ये काय असतं? ट्रिपल बॉन्डमध्ये लक्ष द्या, ट्रिपल बॉन्डमध्ये मधला काय असतो? सिग्मा. ह्या दोघांमधला काय असतो? सिग्मा. आणि कडेचे काय असतात? पाय. मधला काय असतो? सिग्मा. कडेचे पाय. कडेचे पाय. कडेचे पाय. मधला सिग्मा. लक्ष द्या. तर ही सिग्मा, हे पाय. हा स्वतःसोबत काय करतो? पाय बॉन्ड एकतर एक करेल किंवा दोन करेल. कारण की साईज छोटी आहे तो पाय बॉन्ड ट्रिपल बॉन्ड करू शकतो, तो बिनधास्त करू शकतो. ऑक्सिजन सुद्धा बघा पाय बॉन्ड. नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतं. नायट्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतं.
इथे लक्ष द्या, नायट्रोजन ऑक्सिजन, नायट्रोजन कार्बन, नायट्रोजन हे बघा, नायट्रोजन ऑक्सिजन, नायट्रोजन आणि बघ कार्बन, हे मल्टिपल बॉन्ड असतात. मे बी या सेम ॲटम्स होते. मी थोडंसं काय झालं इथं, ह्यांना इकडं त्यांना तिकडे का ठेवलं, ह्यांना इकडं त्यांना तिकडे का ठेवलं, कारण की बाळांनो तुम्ही इथं लक्ष द्या माझ्याकडे, तुम्ही इथं मी जे ठेवलं आहे सेम ॲटम सेम ॲटम सेम ॲटम सेम ॲटम सेम ॲटम ठेवले आणि इथे काय दिले डिफरंट ॲटम डिफरंट ॲटम डिफरंट. म्हणजे हे जे एलिमेंट आहेत फर्स्ट ग्रुपमधले कोण कोण, कार्बन, मग नायट्रोजन, मग ऑक्सिजन, हे जे 3 एलिमेंट आहेत बाळांनो. हॅलोजन तेवढं जास्त पाय बनवत नाही, तो व्हॅलेन्सी एकच करतो, त्याच्यामुळे पायबॉन्ड करायचा प्रश्नच नाही. तर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे ते जे 3 एलिमेंट आहेत बाळांनो, हे स्वतःसोबत किंवा दुसऱ्यांसोबत पायबॉन्ड बनवतात. ह्यांना सोडलं तर दुसरं कोणी पायबॉन्ड बनवायच्या भानगडीत जास्त पडत नाहीत. पिपाय मग ते पिपाय डिपाय वगैरे करायचं असेल सुद्धा हेच जास्त मध्ये येतात, मला घ्या म्हणून येतात. लक्ष द्या, हे पॉईंट व्यवस्थित लिहून ठेवा. हे NCERTमध्ये आहे बाळांनो, हे NCERTमध्ये आहे आणि व्यवस्थित तुम्हाला मी लिहून दिलं आहे, व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. तर पटकन बाळांनो व्यवस्थित लिहून घ्या. चला तर बाळांनो आता आपण बघा बाळांनो पिरियॉडिक ट्रेंड्स इन केमिकल रिॲक्टिव्हिटी. आता तुम्ही ह्याला पटकन लिहून घेतलात का रे बाळांनो, तुम्ही एक मिनटं बाळांनो, हे पुढचं गेलं आपण, हे लक्ष द्या, ह्याला लिहून घेतलात का रे बाळांनो, लिहून घेतलात का ओके, लिहून घेतलात का बाळांनो. चला तर चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, चला तर प्रिय विद्यार्थी, मला वाटलं होतं की इथंच आपण स्टॉप करावं, बट बाळांनो आपण हे इथं रिॲक्टिव्हिटी थोडं बघूयात बाळांनो. ओके, कारण की नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण MCQ सुद्धा बघणार आहोत. ओके, तर चला तर रिॲक्टिव्हिटी बघूयात. तर केमिकल रिॲक्टिव्हिटी बाळांनो, केमिकल रिॲक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे बाळांनो, त्याच्या व्हॅलेन्सीवरती डिपेंड आहे. लक्ष द्या, NCERT स्पष्ट सांगितलं बाळांनो, काय सांगितलं की फंडामेंटल प्रॉपर्टीज, कोणकोणत्या फंडामेंटल प्रॉपर्टीज, साईज हे काय फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, आयोनायझेशन हे जे फंडामेंटल पार्टिकल आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅलेन्सी, हे जे फंडामेंटल पार्टिकल्स आहेत, हे नॉट पार्टिकल, एक्स्ट्रीमली सॉरी, फंडामेंटल प्रॉपर्टीज. हे फंडामेंटल प्रॉपर्टीज बाळांनो रिलेटेड विथ काय बाळांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात ठेवा, एवढं महत्त्वाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा ना, आपण व्हॅलेन्सी सुद्धा कशावर सांगितलं होतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं होतं बाळांनो. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित समजून घ्या. अख्खं सगळंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिपेंड आहे, सगळंच बाळांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला व्यवस्थित बघणं फार 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 गरजेचं आहे बाळांनो. तर जे काही फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत, दीज ऑल फंडामेंटल प्रॉपर्टीज आर डिपेंड्स ऑन किंवा रिलेटेड ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंटवर डिपेंड आहेत रे बाळा. लक्ष दे रे पिल्लू, लक्ष दे. ऑल फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑल्सो बाळांनो. हे फंडामेंटल प्रॉपर्टी मध्ये बाळांनो आणखी सोबत कोण बाळांनो, सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि सगळ्याच केमिकल प्रॉपर्टीज ऑल्सो रिलेटेड किंवा डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सगळे फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी सुद्धा बाळांनो कशावर डिपेंड आहेत, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहेत. थोडक्यात रिॲक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे म्हणता सुद्धा तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर. आणि त्याच्यावरून कळतं की किती आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याच्यावर मग रिॲक्टिव्हिटी करते. जसं माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, हे पेन आहे, एक सबस्टन्स आहे, मी एक सबस्टन्स आहे. माझ्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. ह्या पेनकडे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. लक्ष द्या, तर बाळांनो लक्ष द्या, माझी जास्त इलेक्ट्रॉन बाळांनो काय रिॲक्टिव्हिटी जास्त राहील, कारण की मला एक लवकर घ्यायचं आहे. एक इलेक्ट्रॉन घेतल्या मी काय होणार आहे 8, म्हणजे स्टेबल होणार आहे. मग ह्याला 6 देऊ शकत नाही, मग हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल. 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन लॉस केले बरे, म्हणजे ह्याची तिकडे त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल. मी तुम्हाला सांगतो, मी नॉन मेटल आहे, हा मेटल आहे. इथं लक्ष द्या, काय भानगडे मी तुम्हाला सगळं सांगतो. लक्ष द्या, तर बाळांनो केमिकल रिॲक्टिव्हिटी इज मॅक्झिमम ऑन बोथ साईड. बघा म्हणलो का तुम्हाला, हे केमिकल रिॲक्टिव्हिटी मॅक्झिमम ऑन बोथ साईड, म्हणजे लेफ्ट साईडचा हा आहे आणि मी राईट साईडचा आहे. मग लेफ्ट साईडला कोण असतं रे बाबा, इथे लक्ष द्या. परत फंडामेंटल प्रॉपर्टीज आर रिलेटेड विथ कॉन्फिगरेशन बाळांनो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि इव्हन बाळांनो कोण फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑल्सो डिपेंड्स ऑन काय बाळा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि रिॲक्टिव्हिटी दोन्ही साईडला जास्त आहे. हे पिरियॉडिक टेबल छोटं काढलंय बाळा. व कसं थेरॉटिकली लिहून दिलं तर बरं वाटत नाही, पोरांना समजत नाही व्यवस्थित विद्यार्थ्यांना, म्हणून मी छान लिहिले बाळांनो. तुम्ही सुद्धा वहीमध्ये एकदम सिस्टमॅटिक लिहा बाळांनो. पहिल्यांदा काढा पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये सांगा इकडे कोण असतं, इकडे असतात सर यस ब्लॉक एलिमेंट सर. मग यस ब्लॉक एलिमेंट असतात, म्हणजे लेफ्ट साईडला कोण असतात, यस ब्लॉक एलिमेंट असतात. मग यस ब्लॉक एलिमेंट म्हणजे कोण आहेत, थोडक्यात यस ब्लॉक एलिमेंट म्हणजे कोण आहेत, हे मेटल आहेत सर. काय आहेत सर, हे मेटल आहेत सर. हे काय आहेत, मेटल आहेत. म्हणजे त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय असते, जास्त असते. म्हणजे थोडक्यात त्यांची इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी जास्त असते, म्हणजे इझिली लॉस करतात. म्हणजे दे ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, दे आर स्ट्रॉंग मेटॅलिक कॅरेक्टर बाळांनो. म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी जास्त, म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे.
त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे पिरियॉडिक टेबलच्या ह्या टोकाला ही रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, पिरियॉडिक टेबलच्या त्या टोकाला ही रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे ह्या टोकाला म्हणजे फक्त इनर्ट गॅसला सोडून, बरं इनर्ट गॅसला सोडून, म्हणजे इकडे सुद्धा रिॲक्टिव्हिटी वाढत जाते, तिकडे रिॲक्टिव्हिटी जास्तच आहे बानो. इकडे रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉन लॉस करतात बानो. हे काय करतात, याला लिहून घ्यावर स्टार करा ह्या पॉईंटला, हे इलेक्ट्रॉन लॉस करतात हे लवकर. आणि इकडचे जे मेटल असतात हे कोण असतात, तर लेफ्ट साईडचे म्हणजे कोण असतात, नॉन मेटल असतात सर. हे कोण असतात सर, नॉन मेटल असतात. कोण असतात रे बाळा, नॉन मेटल असतात. कोण असतात हो सर, नॉन मेटल असतात. हे पी ब्लॉक एलिमेंट आहेत, ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी जास्त आहे, यांची इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी जास्त आहे, यांची इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी काय आहे, जास्त आहे. यांची इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी जास्त आहे. मग इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे दे ॲक्ट्स ॲज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. दे इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ते नॉन मेटलिक कॅरेक्टर काय असतं, त्यांचं जास्त असतं. यांचं लक्ष द्या, हे इलेक्ट्रॉन लॉस करणार, हे इलेक्ट्रॉन गेन करणार. दे ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट, दे ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. दे नॉन ह्याचे मेटलिक कॅरेक्टर जास्त, त्याची नॉन मेटलिक कॅरेक्टर जास्त. ह्याची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जास्त, तर ह्याची इलेक्ट्रो निगेटिव्हिटी जास्त. हा मेटल तर हा नॉन मेटल. हे इकडं ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, इकडे रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे त्या दोन्ही साईडला त्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. मग मधले कसे हो सर, हे मधले एलिमेंट कसे हो, हे मधले एलिमेंट हे मिडलमध्ये कोण कोण आहेत, मिडलमध्ये डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट आहेत. हे डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट आहेत. मग ह्यांची साईज जी आहे स्मॉल व्हॅल्यूने बायनो काय होते, चेंज होत राहते. तर ह्यांची रिॲक्टिव्हिटी इन बिटवीन, ह्यांची रिॲक्टिव्हिटी म्हणा, ह्यांची आयोनायझेशन एनर्जी म्हणा, ह्यांची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कॅरेक्टर, निगेटिव्हिटी, हे सगळंच बायनो इन बिटवीन. लक्ष द्या, इन बिटवीन हे वर्ड फार महत्त्वाचं, अंडरलाईन करून ठेवा. इन बिटवीन द एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे ह्यांची सगळ्याच प्रॉपर्टी एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्येच आहेत बायनो. कारण की त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. दोघांच्या मध्ये आहे ना, त्याच्यामुळे काय म्हणतात, ट्रान्झिशन म्हणतात. काय म्हणतात, ट्रान्झिशन म्हणतात. धडते पोरग नाही, धडते पोरगी नाही, असं काम झालं त्याचं. ट्रान्झिशन एलिमेंट काय बानो, ट्रान्झिशन एलिमेंट. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर पटकन बानो व्हिडिओला तिथं पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. लय 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 भारी आहे बानो, लय लय भारी आहे. तो मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. ते एस ब्लॉक एलिमेंट, हे पी ब्लॉक एलिमेंट, ते लॉस करतात म्हणून त्याचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त. हे गेन करतात त्याच्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर जास्त. ते लॉस करतं म्हणून ते ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट, हे गेन करतं म्हणून ते ऑक्सिडायझिंग एजंट. ते लॉस करतो त्याचे मेटलिक कॅरेक्टर जास्त, हे गेन करतो त्याचे नॉन मेटलिक कॅरेक्टर जास्त. लय भारी, लय इंटरेस्टिंग आहे बानो. एक तर डिफरन्स टाईप पण होऊ लागलं आणि ॲज वेल ॲज तुम्हाला हे सगळे पॉईंट सुद्धा कळू लागलं. आणि सगळं NCERT मध्ये आहे. आपण हे NCERT ला फक्त काय केलं, एक्सप्लोर केलं. काय केलं, एक्सप्लोर केलं. काय केलं, एक्सप्लोर केलं. NCERT हे सुद्धा वाक्य आहे. काय वाक्य आहे की बोथ साईड एलिमेंट, म्हणजे दोन्ही साईडचे एलिमेंट बाळांनो ऑक्सिजन आणि हॅलोजन सोबत बाळांनो, दोन्ही साईडचे एलिमेंट बाळांनो बघा अंडरलाईन करत चला. हे बघा तुम्ही वहीमध्ये लिहिल्यानंतर सुद्धा बाळांनो हे अंडरलाईन करून ठेवत चला. हे बघा बोथ साईडचे एलिमेंट बाळांनो हॅलोजन आणि ऑक्सिजन दोघांसोबत मस्त रिॲक्ट करतात. बट त्यातल्या त्यात जर विचार केला बाळांनो, त्यातल्या त्यात जर विचार केला तर ते मोर रिॲक्टिव्ह किंवा मोर इझिली रिॲक्ट विथ कोणा बाळांनो, ऑक्सिजन सोबत. आणि काय करतात बाळांनो, ऑक्साईड तयार करतात. काय करतात, ऑक्साईड. आता बोथ साईडचे एलिमेंट. मग इकडे तुम्हाला कोण माहिती आहे, मेटल आहेत. तर मेटल ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करेल त्यावेळेस मेटल ऑक्साईड बनेल. आणि मेटल ऑक्साईड इज बेसिक असतं, हे मी मागे सांगितले. कुठे सांगितलंय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मी सांगितले. आणि बेसिक ऑक्साईड म्हणजे त्याला जर मी पाण्यात टाकलं तर काय भेटेल तुला, बेस भेटेल. काय भेटेल, NaOH भेटेल. NaOH भेटलं म्हणजे OH देणारा कंपाऊंड. OH देणारा कंपाऊंड म्हणजे कोण, बेसिक. म्हणजे मेटल ऑक्साईड कसा, बेसिक. बघा मस्त लिहून दिले की नाही. म्हणजे दोन्ही साईडचे ऑक्साईड तयार करतात आणि लेफ्ट साईडचा ऑक्साईड करतो, बट त्याचा ऑक्साईड बेसिक आहे असं NCERT दिलं नाही. मी तुला सांगतोय, जास्त सांगतोय, हे फार महत्वाचं आहे. इकडे ये आता, तिथे लक्ष दे. लेफ्ट साईडचे, आता राईट साईडचा एलिमेंट कोण आहे, हे लेफ्ट साईडचा झाला भावा, लक्ष दे. हा राईट साईडचा, राईट साईडला कोण असतं, नॉन मेटल. आता नॉन मेटल घेतलं मी Cl आणि त्याची रिॲक्शन कोणासोबत केलं मी, इथं लक्ष दे. तर उघड मी नाही कारण टिपक्या पडले, लक्ष दे. हे नॉन मेटल, त्याची रिॲक्शन सोबत कोणासोबत केलं मी, ऑक्सिजन सोबत. कोणता एलिमेंट तयार झाला बाळा, तुला कोणता कंपाऊंड झालं, Cl2O7. कसला आहे तो, नॉन मेटल ऑक्साईड. कसा असतो तो, ॲसिडिक. कसं काय ॲसिडिक असतो, पाण्यात टाकून बघा सर, त्याला अवघात कळते त्याची. पाण्यात टाकलं तो काय देतो, HClO4. म्हणजे तो काय देतो, H+ देतो. H+ देतो म्हणजे काय झालं सर, ते ॲसिडिक. हा NaOH काय देतो सर, NaOH हा OH- देतो. म्हणजे काय झालं सर, ते बेसिक. काय झालं सर, ते बेसिक झालं. हे बोथ साईडला त्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. ते दोघेही ऑक्सिजन हॅलोजनसोबत रिॲक्ट करतात, बट ते मोस्ट इझिली ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करतात. आणि इकडे मेटल ऑक्साईड, इकडे नॉन मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड बेसिक, नॉन मेटल ऑक्साईड ॲसिडिक. ओके बाळांनो, ह्याच्या पुढे काय आहे, तर चला ह्याच्या पुढे आहे इनर्ट पेअर इफेक्ट. आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघात बाळांनो. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूयात, त्याचे MCQ सुद्धा सॉल्व्ह करूयात. इनर्ट पेअर इफेक्ट सुद्धा ह्या चॅप्टरमध्ये नाही, कारण इथं चॅप्टर संपला.
इथं चॅप्टर संपला. बट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इनर पेअर इफेक्ट हे फार महत्त्वाचं आहे, एनसीईआरटीमध्ये त्याचं वर्ड पण आहे, म्हणून त्याला थोडं डिटेलमध्ये बघूयात. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करूयात, कारण की आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचे एमसीक्यू सॉल्व्ह केलं नाही. आपण बाळांनो फिजिकल प्रॉपर्टीज सुद्धा एमसीक्यू कुठलाही सॉल्व्ह केले, व्हॅलेन्सी, ऑक्सिडेशन नंबर, डायगोनल रिलेशनशिप आणि आत्ताची रिॲक्टिव्हिटी आणि जे मी इनर पेअर इफेक्ट त्याचे सगळ्यांचे एमसीक्यू नाही सॉल्व्ह केले. हे सगळे एमसीक्यू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूयात. त्यामुळे पुढच्या लेक्चरपर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघून थेरी व्यवस्थित लिहिला असाल तर त्याला डबल ट्रिपल त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करून ठेवा, जेणेकरून उद्याच्या एमसीक्यूमध्ये माझ्या अगोदर तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार. सर याचं उत्तर आहे सर, चला नेक्स्ट सर याचं उत्तर हे आहे, नेक्स्ट सर असं जबरदस्त म्हणायचं बाळा. ओके, तर आय बी ऑलवेज तुमच्या सोबत राहील बाळांनो. सगळे फिजिक्सचे व्हिडिओ, केमिस्ट्रीचे व्हिडिओ, बायोलॉजीचे व्हिडिओ डेली व्यवस्थित बघत चला, लिहून घेत चला आणि मस्त बाळांनो आय बी सोबत चलत चला. काही डाऊट असेल तर फोन करून विचारा किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता. ओके बाळांनो, थिंक आय बी, थिंक नीट.